सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो. दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम वाचक आणि इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लोकमत भारत रत्नमाला 100 दिवसांची ज्ञानयात्रा या लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव करणाऱ्या कूपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कूपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये आपले स्वागत. या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी तसेच प्रश्नांच्या प्रत्येक अचूक उत्तरासाठी व स्पर्धेच्या माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. लोकमत भारतरत्नमाला मालिकेमध्ये वाचक मित्र हो, आज आपण कूपन क्रमांक 45चं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत. प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट देत जा, कारण खाडाखोड केलेलं चुकलेलं उत्तर स्पर्धेसाठी ग्राह्य धरलं जात नाही. म्हणून प्रत्येक उत्तर काळजीपूर्वक तपासून मगच नोंदवा. आजचा कूपन क्रमांक 45 मधला प्रश्न: नानाजी देशमुख यांचा जन्म केव्हा झाला? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11 ऑक्टोबर 1916. पर्याय क्रमांक 2 समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खूण करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे. एकदा नोंदवलेलं उत्तर खाडाखोड न करता लिहायचं आहे. कूपन कापल्यानंतर जे कूपन तुमच्याकडे नाहीत त्यांची जागा सोडू नका, त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कूपन चिकटवा. विविध सूचनांसाठी आपले चॅनल आजच सबस्क्राईब करा. शुभेच्छा. धन्यवाद.